तर आता इथे आपण बनवतोय महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ म्हणजे थालीपीठ बनवतोय इथे। तर बघू शकता हे याच्यात डो तयार करणार आहे, आता भाजणीचं थालीपीठ तयार करणार आहे। तर यामध्ये ऍड करणार यांचे स्पेशल मसाले ऍड होणार आहे याच्यामध्ये। हे ऍड होणार, भाजणीचे पीठ ऍड होणार आहे। क्या बात आहे। हे ऍड होणार पाणी आणि याचा आपण डो तयार करून घेणार आहोत आता। तर आपल्यासोबत आहे थालीपीठ हाऊसचे ओनर अभिजित सर। सर नमस्कार। नमस्कार सर, थालीपीठ हाऊस याची कन्सेप्ट काय आहे? खरं तर महाराष्ट्राचा खूप पारंपरिक जुना पदार्थ आहे। म्हणजे आपल्याला म्हणता येईल की 3-4 हजार वर्षापूर्वीपासून याचे सगळे आपल्याला पुरावे मिळू शकतात। ज्यावेळेस आम्ही हे सुरू केलं त्यावेळेस आम्हाला एक होता प्रश्न की जसं दाक्षिणात्यांचा डोसा आहे, उत्तरेतला पराठा आहे, गुजरातचा ढोकळा आहे, बंगालची मिठाई आहे, तसं महाराष्ट्राचा असा एक पदार्थ जो कदाचित इटालियन पिझ्झाला प्रतिस्पर्धी म्हणा किंवा त्याला टक्कर देऊ शकेल, सोप्या भाषेत सांगायचं। आणि मार्केटमध्ये जे सहज तुम्हाला त्या पद्धतीने अवेलेबल करून देता येईल असा कुठला पदार्थ आहे तर तो आहे थालीपीठ। थालीपीठाचे आम्ही 20 वेगवेगळे प्रकार यामध्ये तयार केलेले आहेत। क्या बात आहे। सर मग थालीपीठचे अजून काय काय प्रकार आहे आपल्याकडे? थालीपीठामध्ये कांद्याचं थालीपीठ, कोथिंबीर थालीपीठ, मिक्स व्हेज थालीपीठ, बटाटा थालीपीठ, चटणी थालीपीठ, भरपूर प्रकार आहेत। ओके, तर यासोबत आपल्याकडे काय काय मेनू मिळू शकता थालीपीठ सोबत? थालीपीठ हाऊस मध्ये थालीपीठा व्यतिरिक्त धपाटा हा थालीपीठाचाच छोटा भाऊ असं म्हणूयात। ओके, तेथे तयार होतं भाजणीचे थालीपीठ तयार होतोय। तर सर्वात पहिले आपण तव्याला ऑइल लावून घेणार। तर ही बघू शकता एक वेगळी पद्धत आहे की त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट तव्यावर भाजणीचं डायरेक्ट थालीपीठ थापतोय। तर सर मी बघतोय की आपल्याकडे भरपूर ठिकाणी जे आहे कपड्यावर बनवलं जातं, तर ही काय नेमकी पद्धत आहे अशी तव्यावर करायची? ही निरनिराळ्या प्रांतातली निरनिराळी पद्धत असते। कारण काही ठिकाणी तव्यावर केलं जातं, काही ठिकाणी कपड्यावर केलं जातं। दोन्ही प्रकारच्या पद्धती आपापल्या ठिकाणी, मी म्हणत नाही कुठल्या चांगल्या कुठल्या वाईट, पण तव्यावर जे थापलं जातं त्याला एक प्रकारचं टेक्स्चर, बोटांचं जे टेक्स्चर आहे बरोबर तुम्ही बघू शकता। जे आम्ही ही तव्याची पद्धत स्वीकारलेली आहे, तव्यावरचं थालीपीठ आम्ही लोकांना ओके, तर बघू शकता इथे तव्यावरचे थालीपीठ करताय। आणि सर जसे सांगता की जसे हाताचं बोटाचं जे टेक्स्चर येते ते इथे बघू शकता तुम्ही। आणि हे बनवते आपण कोथिंबीरचे थालीपीठ बनवतोय, तर याच्यावरून ऍड होते कोथिंबीर। क्या बात आहे। तर ही कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि ही सुद्धा याच्यासोबत थापली जाणार आहे आता। तर यावरून येणार तेल येणार। तर इथे ऍड होणार बटर। तर बघू शकता आपलं कोथिंबीर थालीपीठ तयार झालेले, भाजणीचं थालीपीठ, थालीपीठ हाऊसचं स्पेशल थालीपीठ। यामध्ये येणार दही, महाराष्ट्राचा आपला स्पेशल ठेचा आणि हे येणार ताक। क्या बात आहे। तर बघू शकता हे अस्सल मराठमोळं भाजणीचं थालीपीठ येथे मिळतं। तर आज आलोय आपण थालीपीठ हाऊस येथे आलेलं बघू शकता। हा त्यांचा ॲम्बियन्स आहे। तर सिटिंगची मस्त व्यवस्था इथे केलेली आहे। बाहेर पार्किंग सुद्धा अवेलेबल आहे, तर तुम्ही येऊन आपल्या कार बाईक्स इथे पार्क करू शकता। आणि हे आहे आपलं थालीपीठ हाऊस, इंदिरानगर, नाशिक। सर आपला ॲड्रेस काय येणार? आमचा ॲड्रेस आहे थालीपीठ हाऊस, इंदिरानगरमध्ये वडाळा रोडवरती गणेश सिग्निफिया बिल्डिंगमध्ये थालीपीठ हाऊस या नावाने आपलं कॅफे आहे। आणि आपला टायमिंग कसा आहे सर? सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला थालीपीठ आनंदाने द्यायला तयार आहोत। ओके।